जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे गुणमंत्र आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी वेचून काढलेत. काल दिनांक 3 सायंकाळ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटावे ह्याच्यासाठी निर्णय घोषित केला आणि ह्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रत्येक मनसैनिक स्वागत करते. मला खास अभिनंदन आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरेचं करायचंय, ज्यांनी 2 पिढी महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा भेटावे यासाठी प्रयत्न केले. माझ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या बांधव भगिनीला एवढं बोलू इच्छितो, आता तरी डोळ्यावर पट्टी काढा आणि बघा कोण पिढ्यानपिढ्या मराठी भाषेसाठी झटतोय. आता तरी संधी द्या. माझ्या प्रत्येक महाराष्ट्राचे बांधव भगिनीला सांगू इच्छितो, आघाडी असो युती असो, तुम्ही प्रत्येकाला संधी दिली, ती सत्ता उभोगली त्यांनी. पण जो व्यक्ती मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी झटतो त्या व्यक्तीला तुम्ही सत्तेच्या जवळ पण नाही येऊ दिला. येणाऱ्या विधानसभेत आज तुम्ही सन्मान्य राजसाहेबाला संधी नाही दिली तर आणि किती पिढ्या तुम्ही त्यांचे वाया घालणार आहेत. ज्या वयात उर्मी असते, ऊर्जा असते, काम करायची धमक असते, त्या वेळेला संधी दिली तर काय सोनं करता येईल हे तुम्हाला पुरावे वेळोवेळी सत्तेत नसताना सुद्धा तुम्हाला पाहायला भेटलेत. तरी एक संधी मनसेला येणाऱ्या विधानसभेत नाही ना या महाराष्ट्राचं सोनं केलं, कधी पुढे तोंड पण दाखवणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. फक्त एक संधी येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही मतदान करून आमच्या सन्मान्य राजसाहेबाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायचा आहे, ह्यासाठी एक संधी द्यावून मी आज मनोकांक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.